राम राम मंडळी. काही दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टाने एक ऐतिहासिक विधान केलं की गृहिणींना दरमहा 30,000 रुपये वेतन देण्यात यावं, कारण राष्ट्रबांधणीमध्ये ते महत्वाचं योगदान करत आहेत. पण हे ऐकलं आणि समाजात दोन गट पडले. कुणाच्या बुडाला लागली आग तर कुणाला वरदानच वाटले. पण आज आपण कोणत्याही कायदेशीर किंवा राजकीय चौकटीतून न पाहता एका स्त्रीच्या नजरेतून पाहणार आहोत की खरंच गरज आहे याची. हे शक्य कसं होईल? नवऱ्याच्या पगारातून मिळेल का सरकारकडून मिळेल? मी नीलम टियार. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधणार आहोत. ह्यातूनच खरं गृहिणीचं मूल्य कळेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरू करू. जाणून घेऊया गृहिणी किंवा या हाऊसवाईफचा अर्थ नक्की काय आहे, याची व्याख्या काय आहे. ऑक्सफर्ड मेरियम एन्सायक्लोपीडियावरती लाखो अशा गृहिणींच्या किंवा हाऊसवाईफच्या अशा व्याख्या आहेत, पण ह्या सर्वातून एकच अर्थ निघतो की घरातून बाहेर जाऊन नोकरी न करणारी, घर सेवा, कुटुंब सेवा, स्वयंपाक, स्वच्छता करण्यात संपूर्ण आपला वेळ घालवणारी स्त्री म्हणजे गृहिणी. बरं, युनायटेड नेशनने हाऊसवाईफ या शब्दाला टाळून अगदी साजेसा होममेकर असा शब्द वापरलेला आहे. बरं, ती करते काय नक्की? लग्नानंतर ही स्त्री स्वतःचं कुटुंब म्हणजेच मूल, पती, सासरच्याची जबाबदारी स्वीकारते. हे सर्व करत असताना तिला कोणत्याही प्रकारची आर्थिक उत्पन्न मिळत नाही. ती स्वतःला जवळजवळ आत्मत्यागाच्या पातळीपर्यंत कुटुंबाला समर्पित करते. ह्या तिच्या त्यागाचा फायदा घेण्यासाठी समाजाने देखील एक युक्ती सुचवली की तिचं गौरवीकरण करायचं, तिला देवीच्या रूपात उभं करायचं, 10-15 हात असलेली मल्टीटास्कर म्हणून मिरवायचं, जेणेकरून तिने तिच्या श्रमाचं मूल्य मागू नये म्हणून. आधी तिच्या या मल्टीटास्कर इमेजमध्ये झाडू, कचरा, परत घरकाम, अभ्यास या सर्व गोष्टी इन्क्लुडेड होत्या. पण आता नवीन ट्रेंड आलाय की एका हातात लॅपटॉप आणि एका हातात झाडू. हे सर्व करून तिच्यावरती मानसिक दबाव आणला जातो की या गृहिणींनी फावल्या वेळात काहीतरी करावं, काही हातभार लावावा. हे सगळं जर ती तिच्या मनाने करते तर मग अडतंय तरी कुठे? समाजात कौतुक होत असतं, पण वास्तविकता काय आहे? जेव्हा स्वतःची मुलं सुद्धा उपेक्षेने विचारतात की आई तू करते तरी काय? कधीतरी गुगल, इंस्टाग्रामचे नवीन फीचर्स आले, शिकून घे की. तुला काहीच कसं माहीत नसतं आई. आशेने कधी स्वतःच्या आई वडिलांकडे ती बिचारी पाहते तर त्यांच्याकडून पण एकच वाक्य. समाजात सगळ्या बायका तेच करतात, तू वेगळं काय करतेस? बरं, कधी एखादी गृहिणी आपल्या मैत्रिणीशी फोनवरती गप्पा मारताना, ज्या सध्या चालू आहेत अमेरिका इराण युद्धाबद्दल चर्चा करत असताना, मागून हळूच एक आवाज येतो की पहा बरं, कोण या जागतिक घडामोडींवरती बोलतंय बरं. जणू काही या स्त्रियांना त्यांची मर्यादा फक्त 4 भिंतीपुरतीच आहे. त्यांची लायकीच नाही या विषयांवरती चर्चा करण्याची, कारण त्यांच्या आयुष्यात या गोष्टीचा काही फरकच पडत नसतो जणू काही. हद्द तर तेव्हा होते जेव्हा टॅक्सेस वाढतात आणि घरगुती चर्चा सुरू होते. त्यावरती त्या गृहिणीने जर मत मांडलं तर तिला सुनावलं जातं की तुम्ही कर भरता का? तुम्हाला यातलं काय कळतं? बाहेरून काही घेऊन येता का? तर तुम्ही कशाला बोलताय? हे ऐकल्यानंतर शांतच बसण्याशिवाय तिच्याजवळ काही पर्यायच उरत नाही. जणू काही तिची मर्यादा फक्त या 4 भिंतीपुरतीच मर्यादित आहेत. त्या उपर तिने काही बोलूच नाहीये. चर्चेत देखील तिला सहभागी होण्याचा अधिकार नाही. 9 महिने स्वतःच्या गर्भात मुलाला वाढवण्यापासून ते त्याला घडवण्यापर्यंतची जवळपास सर्व मेहनत ही त्या आईची असते. ही आई म्हणजे एक गृहिणीच असते. घरातील वाद, कुरकुर सर्व सहन करून ती त्या मुलाचं संगोपन करत असते. बरं, त्यातही जर एक मुलाकडून छोटीशी जरी चूक झाली तरी तिचं खापर मात्र आईवरच पडत असतं की तुझ्यामुळेच बिघडलंय हे मूल. तू बोलतेस म्हणून त्याची देखील किंवा तिची देखील जीभ चराचरा चालायला लागलेली आहे. नवरे ऑफिसमधून आल्यानंतर त्यांच्या ऑफिसमधल्या किरकोळ तक्रारी, त्रास, ताणतणाव हे ऐकायला अवेलेबल ह्या गृहिणीच असतात. बरं, दिवसभर सततचं काम करून तिची कंबर मोडून येते आणि तिला असं वाटतं की आपला त्रास मन मोकळं करण्यासाठी नवऱ्याकडे जेव्हा ती जाते तेव्हा तिला झिडकारलं जातं की नको सांगूस हे मला काही, आधीचं काही ऑफिसचा त्रास कमी आहे तर तुझी मी बडबड ऐकत बसणार आणि नको मला तुझ्या तक्रारी ज्याच्यातून वाद निर्माण होतील. शेवटी तिला मूग गिळून गप्प बसावं लागतं. ह्या सर्व मानसिक शारीरिक तणावातून पिढ्यानपिढ्या गृहिणी सहन करत आल्या आहेत आणि त्याचमुळे त्यांना डायबिटीज, BP, हार्मोन्सचे इश्यूज जडलेले आहेत. बरं, ह्या सगळ्या त्यांच्या कार्याचं, घर सांभाळण्याचं, ॲज अ गृहिणी म्हणून वावरण्याचं हेच मूल्य मिळालं का? एखाद्या फॉर्मल किंवा इन्फॉर्मल वर्कमध्ये सुद्धा ह्या गोष्टीतूनच जावं लागतं. फारसा काही बदल नाही. मेहनतमध्ये वर खाली होऊ शकते, पण शेवटी त्या कामामध्ये त्या गोष्टीचं मूल्य केलं जातं. इथे
गृहिणींच्या कामाचं कोणतंच मूल्य नाही. हे सगळं काही केवळ भारतापुरती मर्यादित नाही. अगदी जगभरातल्या सर्व गृहिणी ह्या त्रास, या व्यथेतून जात असतात. चेहरे बदलतील, जागा बदलेल, पण प्रश्न आणि होणारा त्यातून त्रास हा तोच राहतो. मग बरं ह्यावरती उपाय नक्की काय आहे? भारताच्या बाबतीत बोलायला झालं तर जवळपास 50% स्त्रिया आहेत. त्याच्यातल्या जवळ-जवळ 90% ह्या हाऊसवाईफ्स आहेत. म्हणजे असं म्हणाल तर पूर्णतः नाही हाऊसवाईफ. काही वर्क फ्रॉम होम करणाऱ्या हाऊसवाईफ, काही ऑफिसला जाऊन करणाऱ्या हाऊसवाईफ, काही घरच्या घरीच एखादा बिझनेस वगैरे करणाऱ्या आणि मग घराची जबाबदारी सांभाळणाऱ्या या गृहिणी म्हणजे हाऊसवाईफ्स आहेत. मग देशाच्या मोलकरीण म्हणा किंवा कामगार म्हणा किंवा इतर युनियन्स आहेत बँकेच्या किंवा इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्याच्या सगळ्यांच्या युनियन संघटना आहेत. मग घरात 24 तास राबणाऱ्यांची अशी कोणतीच संघटना का नाहीये बरं? काही लोकांना असं वाटतं की अर्थशास्त्राची ऑक्सफोर्डसारख्या युनिव्हर्सिटीमधून पदवी घेतली म्हणजे अर्थतज्ज्ञ झालो. पण खरी क्षमता आणि बजेट मॅनेजमेंट हे गृहिणीच्या घरच्या बजेटमधून येतं. ज्यांना कांद्याचा आणि गॅसचा सामाजिक भाव किती आहे ह्याचं गणित उमजत नसेल, त्या लोकांनी तरी अर्थशास्त्र करू नये. त्यापेक्षा एक गृहिणी नक्कीच देशाचं बजेट सांभाळू शकेल. महिलांना फक्त मोफत खाती, गॅस सिलेंडर, पैसे, ड्रोन्स यासारख्या गोष्टींमधून त्यांना फक्त हात पसरवायला शिकवू नका. त्यांना त्यांच्या हक्कासाठी लढण्यासाठी जागा उपलब्ध करून द्या, प्रतिनिधित्व द्या. लोकसभेमध्ये महिला आरक्षणासाठी बिल पास झालेलं आहे. त्या बिलामध्ये महिला आरक्षणासाठी ज्या जागा राखलेल्या आहेत ना, तर त्या जागांमध्ये एक गृहिणीची जागा तरी स्पेसिफिक आरक्षित असावी, जेणेकरून गृहिणी आपल्या व्यथा तिथे मांडू शकतील. कारण ह्याच गृहिणी आज खऱ्या अर्थाने त्यांच्या कार्याचा मोल सादर करून राष्ट्रबांधणीचं काम करत आहेत. बरं, ही झाली एकंदरीत सरकारकडून केलेली अपेक्षा. बरं, आपण आपल्या पर्सनल लेवलला काय करू शकतो? बरं, तुम्ही जर गृहिणी असाल तर तुम्ही स्वतःला कधीच कमी समजू नका. एक गृहिणी दुसऱ्या गृहिणीला नक्कीच साथ देऊ शकते. घरातल्या स्त्रीला आदर द्यायला शिका. तिच्या कार्यात थोड्या तरी सहभाग करायला शिका. तिला बोलण्यामध्ये अडवू नका. इथूनच सुरुवात आहे. लहान मुलांनी आपल्या आईचा आदर करून तिच्या कारभारात तिला मदत करायला हवी. म्हणजे उद्या त्याला ऐकायला मिळणार नाही की तुझ्या आईने काय शिकवलं म्हणून. नवऱ्याने जरा बस ग, दमलीयेस, थोडं काम मी देखील करतो हे बोलून देखील मानसिक सुख देऊ शकतो. सुरुवात ही अशीच होते. अगदी मोठ्या पातळीवर जरी नाही झाली तरी आपण बॉटम अप अप्रोच करून म्हणजे अगदी सुरुवातच घरापासून केली तर बदल नक्की घडून येऊ शकतो. बरं, तुम्हाला कसं वाटला हा व्हिडिओ? तुमचं काय मत आहे याबाबत? सुप्रीम कोर्टाने सांगितलंय ते योग्य की अयोग्य? आपण मांडलेली मतं ह्याबद्दल पण तुमचं काही वेगळं मत तयार होऊ शकतं. तर चला, कमेंट करून मला नक्कीच कळवा. असे फक्त मी काही फेमिनिस्ट व्हिडिओ बनवणार नाही बरं का. एखाद्या वेगवेगळ्या विषयांवरती पण व्हिडिओ बनवण्याचा माझा विचार आहे. हा व्हिडिओ आवडला तर मला तुम्ही देखील विषय सुचवू शकता आणि त्यावरती मी माझं मत एक सारासार अभ्यास करून मांडून चर्चा करून तुम्हाला सांगू शकते.